नमस्कार, काय नाव आपलं? सुदर्शन पोपटराव वाघ. हाऊस कोणाचा आहे? ऊस आपलाच आहे. हां, आता आम्हाला सध्या पिण्यासाठीचा पाणी नाही ते. ऊस का तोडताय? पाणीच नाही पिण्यासाठी. बोरची मोटर चालू केली तरी पाणीच येत नाही. मोटरीच्या बुंग आवाज करतात. तिची हवा येते नाही, पाणी येत नाही. म्हणजे आमची गाई गोठा इथे गेली जायचा, गाईला असं पाणी नाही पिण्यासाठी. आम्ही टँकरने पाणी आणतो. आता एवढं मोठं नुकसान आहे. ऊसाचं 10 महिन्याचा ऊस झालाय. कोणाला दिला ऊस आता? 10 महिन्याचं तोडता? 10 महिन्याचा ऊस होता. ती आहे पत्याची आहे, व्यापारी त्यांना दिलाय. हा, पाका पाणी अभावी. पाणी अभावी, पाणीच नाही आम्हाला पिण्यासाठी. पाणी नाही. पाणी हवे नाही ज्याची आता परिस्थिती पाहिली तुम्ही. अजून 8 दिवस राहिले तर विशेष संपला. ती गुराळवाली घ्यायची लाकडं होतील, लाकडं कोणीच घेणार नाही. अशी परिस्थिती. गाई सुद्धा खाणार नाही. आता तुम्ही शेतीमालाला कशाने पाणी आणता? पाणीच नाही. पाणी नाही. आता टँकरने आणलं पाणी. टँकर कवर आणणारी पाहिजे. टँकर किती पुरणार? काय किती दिवस टँकर आणले? 4-5 दिवस टँकर आणलं. पण हे काय एक सरी होईल का टँकरची बदल? एक नाही होणार ना सगळे. तिला विषय सोडून मला कवर आणायचं म्हणलं. पाटाला पाणी नाही म्हणून टँकरने 2 दिवस पाणी आणलं बा. म्हणलं चला ही पाणी याचं चाललं. 1 तारीख देतो, 2 तारीख देतो, 4 तारीख, आता 5 तारीख. आता 5 ते 10 उगती का 20 उगती तर कपार वाटलो होण्यापेक्षा म्हणलं जाऊ द्या सोडून ना ऊस. मग काल तुम्ही त्या अधिकाऱ्यांच्या पाया पडून त्यांना विनवणी करत होते. त्याला त्याच्यामध्ये पाया पडण्या केल्या बा. पाणी सोडा, आम्हाला प्यायला पाणी नाही. त्यांनी काय आश्वासन दिले त्यांनी तुम्हाला? सांगितलं आता पुढच्या 5 तारखेला पाणी सोडून सकाळी. मीटिंग घ्यायची म्हणले आदेश येणार आहे अजून आता जसे आता याचा आदेश येणार आहे का नाही येणार आहे काय माहिती. पिण्यासाठी पण पाणी नाही का तुम्हाला? यायला पाणी नाही. आता तुमच्या समोर बोर चालू करून देतो. फक्त 1 हांडा भरून दाखवा. पिला पाणी. 1 हांडा भरवायचा तुम्ही. आधी आता कपडे धुणे आंघोळी धुण्यासाठी सुद्धा पाणी आम्ही संडासला बघा इकडे डोंगर का जायला का आम्हाला पटतं का तुम्हाला? पाणीच नाही. चला तुम्हाला टाक्या दाखवतो आमच्या. नाही तर बोर चालू तुमच्या समोर बोर चालू करा. पाणी जर आलं तर मग आम्हाला तुमच्या पायातली गाडायची परिसर खराब. हे सगळे माल चालतात का तुमचे? पार सगळं टोटल काहीच नाही. प्यायला पाण्याचं सांगतो ना. टँकरने आणले, जनावरांना पाणी नव्हतं. आमची पाठरापेक्षा बिकट परिस्थिती झालेली. काय सुबल आंबेगाव धरण जवळ, पाणी जवळ, सगळं जवळ. का सुटीत नाही पाणी याच काय आम्हाला कळत नाही. असं नाही ना. राजकारण ठिकाणी करा, पण पाण्यात काय राजकारण करता ना? चालू आहे. पाण्यात काय राजकारण करायची गरज आहे? चिप्पी केलेली आहे. सामान्य माणसाचा आवाज दाबला जातो इथं. कोणी बोलायला लागतं, वरून दबाव आणतात. आता आम्ही फुलावर लावलेली मला पाटाला पाणी. ती फुलावर जळून गेली. काय करायचं? मका जळून गेली. मक्याची कालला खुटी गेली. अशीच केली. कंच नाही काढली, काहीच नाही. काय त्याला 2-2 दाणा आलं, संपला विषय. पाणी नाही तर काय करणार आहे? बियाचं अंगावं, फुलावर अंगावं, मकाचं जळून गेल्या. जनावरांना खायला नाही. काय करायचं आता? एवढं मका आहे. पाहिली आता मका जळून गेल्या. काय करायचं सांगा बरं? आता परत पाणी येणार, मग टाकणार, मग ते 4 महिने 6 महिने खायला येणार का? त्या परत जळून जाणार का? हे पाण्याचं नियोजन पाहिजे का नको? बरोबर. रूट प्रमाणे आम्हाला पाणी द्या ना तुम्ही. काय रूट असेल 40 दिवसाचा 50 दिवसाच्या हिशोबात पाणी द्या ना. पाणी सोडती नाही. आम्ही पाणीपट्टी सुद्धा आमच्या क्लिअर भरलेली आहे. आम्ही पाणीपट्टी पण थकवची नाही, तरी आम्हाला पाणी येत नाही. काय चाललंय पाण्याचं नेमकं समजत नाही. इकडे नाही दिला पाणी, तिकडे त्या निरकुट त्या याला 2.5 महिने पाणी झाले. 2.5 महिने. 2.5 महिने पाणी चाललं. आमचं किती 10 ते 12 किलोमीटरचा पाठ आहे बघते. आम्हाला एक 8-10 दिवस पाणी जर दिलं ना तरी आम्ही समाधान होऊ ना. तेवढं सुद्धा पाणी द्यायचं नाही आम्हाला. 9-10 गाव आहे. सगळ्यांची तिकडे बसते अशी. सगळे डोंगराची गाव आहे. सगळी आता मांजरवाडी घेतली, लौकी घेतली, थोरदळ, बराडी, खडकी, राजनी, जवळ, नागापूर ही सगळी गाव कशी नेमकी माथाडावाल्यात आम्ही. बरोबर. वरून खडका जागा इथं तळी नाही, पुढे पाणी सोडायला जागा नाही. पाटाला पाणी जेवढं मुरत तेवढं आम्हाला पाणी नाही. काय जागा नाही, गावचं तळ नाही तर काहीच नाही. काही सांगा दुसरा सोर्सच नाही आम्हाला. इकडनं पठार, तिकडनं डोंगर, नद्या लांब, नदी लांब आमच्याकडून 4-5 किलोमीटर. काय परिस्थिती अशी आहे. जर पाणी जरी असून जर द्यायचं नाही म्हणलं राजकारण आहे ना.